शहीदांनी दिले ज्या ध्वजासाठी आपले प्राण, होऊ नका देव युवकांनो त्या राष्ट्रध्वजाचा अपमान। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कित्येक शहीदांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ते कशासाठी? या तिरंग्यासाठी। कित्येक मातेंनी आपले तरुण तरुण पुत्र गमावले, ते कशासाठी? या तिरंग्यासाठी। कित्येक सौभाग्यवतींनी आपल्या कपाळाचे कुंकू हसत हसत अर्पण केले, ते कशासाठी? या तिरंग्यासाठी। शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू वयाच्या तारुण्यात हसत हसत फासावरती गेले, ते कशासाठी? या तिरंग्यासाठी। जाती, धर्म व पंथापेक्षाही श्रेष्ठ असा हा राष्ट्रध्वज। पण तुमचे व आमचे दुर्भाग्य की याच राष्ट्रध्वजाचा अपमान न कळत 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला होत असतो। कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर व इतरत्र खाली पडून असतात। कित्येक पालक आपल्या मुलांना तिरंगा घेऊन देतात, त्यामागे त्यांची भावनाही चांगली असते। आपल्या मुलाच्या मनात देशभक्ती जागरूक करण्यासाठी ते तिरंगा घेऊन देतात। पण लहान मुलं तो तिरंगा वापरून झाल्यानंतर त्यांच्या हातून तो कुठेतरी राहून जातो किंवा तसाच खाली पडून जातो। नागरिकांच्या हातून सुद्धा तिरंगा कित्येक वेळा खाली पडून जातो, पण नागरिक ते उचलून गोळा करताना दिसत नाही। तो तिरंगा खाली पडलेला पाहून मन खिन्न होते। तो तिरंगा कित्येक जणांच्या पायदळीत उडवला जातो। म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला राष्ट्रध्वज सन्मान अभियान हा उपक्रम राबवित असतो। आमचे सदस्य रस्त्यावर, महाविद्यालयात, शाळेच्या प्रांगणात व इतरत्र पडून असलेले राष्ट्रध्वज तिरंगे उचलून गोळा करतात व आम्ही जागृतीही करत असतो की राष्ट्रध्वज हा कुठल्याही राष्ट्राचा प्राण असतो व तो प्राणपणानेच जपला पाहिजे। म्हणून आपणही कुठेच राष्ट्रध्वज खाली पडू देऊ नका, त्यासाठी जागृती करा। कदाचित कोणाच्या हातून तो खाली पडून दिसला तर तो सन्मानाने उचलून गोळा करा। आमच्या सदस्यांना फोन करा, आमचे सदस्य तो येऊन राष्ट्रध्वज घेऊन जाईल। आम्ही स्वतः सकाळी 11 वाजेपासून प्रत्येक वर्षी राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबवतो। आमच्यासोबत कित्येक संघटना सुद्धा जुळलेल्या आहेत, त्या सुद्धा या अभियानाची जागृती करतात। मित्रांनो, ज्या राष्ट्रध्वजासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी हाल अपेष्टा सहन केल्या, कृपया त्या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ देऊ नका। आपणही राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी व्हा। मी ही वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे नीरज भुटे आपल्या सर्वांना विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। शहीदांनी दिलेल्या ध्वजासाठी आपले प्राण, होऊ नका देऊ युवकांनो त्या राष्ट्रध्वजाचा अपमान।